नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आता साधारण आपला जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा चालू असून आपलं जे हरभरा पीक आहे, हरभरा पीक जवळपास आपण बघू शकता इथे जवळपास 30 ते 40% घाटी अवस्थेत आलेले आहे आणि हे जे घाटी भरण्याची आता शेतकरी बांधवांनो हरभऱ्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर या अवस्थेत आपल्याला कोणती फवारणी करायची त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर याच्यावर कीड नियंत्रण करायचे असेल तर याच्यावर प्रमुख किडी आता येतात, ती लष्करी अळी येते, एक आपली हे जे घाटा असते घाटा पोखरणारी अळी येते। या दोन्ही अळींचा आपले जर नायनाट करायचा असेल तर जैविकमध्ये आपल्याला व्हर्टिसिलियम लॅकॅनी, बिवेरिया बॅसियाना किंवा मेटारायझियम किंवा एंटेमोपॅथेजिक निमेटोड जे असतात ते आपल्याला सायंकाळच्या पायरी प्रति एकरासाठी 1 किलो या हिशोबात फवारायचे आहे। केमिकलमध्ये जर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला एंडॉक्झिकार्ब झालं किंवा आपल्याला कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं जे क्लोरॅन्ट्रिनिप्रोल असते ते घेऊ शकता किंवा आपलं नोव्हेलुरॉन प्लस इमेमॅक्टिन असं कॉम्बिनेशनमधलं किंवा परमिथ्रिन प्लस इमेमॅक्टिन अशा कॉम्बिनेशनमधलं आपल्याला कोणतेही चांगले ब्रँडेड कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, या अवस्थेत काय असते, आपले हे जे खालचे 4-5 घाटे असतात हे तर पकून जातात, पण हे वरचे घाटे जे असतात, हे वरचे फुलं जे असतात या फुलांची गळ होते आणि हे जे छोटे घाटे असतात हे फोस होण्याची त्याच्यात प्रमाण वाढते। हे कशामुळे होते, आपल्या हरभऱ्यावर जी सकाळची धुई पडते आणि जी जमिनीतून येणारी बुरशी असते याच्यामुळे हे प्रमाण वाढते। तर या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जैविकमध्ये जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर सुडोमोनास फ्लोरिसन्स किंवा बॅसिलस सबटिलिस या जैविक बुरशीनाशकाचा उपयोग करू शकतो किंवा जे सीवीड म्हणजे झाडांचा एक्स्ट्रॅक्ट करून जे बुरशीनाशक बनवतात त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येईल। तर या अवस्थेत शेतकरी बांधवांनो, आपल्याला केमिकलमध्ये जर वापरायचं झालं तर स्ट्रॉबिलन ग्रुपवालं बुरशीनाशक जसं की ॲझोस्ट्रॉबिन प्लस डायफेनकोनाझोल किंवा आपलं पायराक्लोस्ट्रोबिन प्लस फ्लुग्झापायरक्झोड किंवा प्लेन पायराक्लोस्ट्रोबिन किंवा आपलं ॲझोस्ट्रॉबिन प्लस टेबुकोनाझोल अशा विविध बुरशीनाशकांचा आपण प्रति एकरासाठी जवळपास 500 मिलीच्या हिशोबात आपण जवळपास याचा उपयोग करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, याच्यात आपल्याला काय करायचं, या अवस्थेत कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं जे पोटॅशयुक्त खत असते जसं की आपलं 0050 झालं किंवा आपलं 05234 खत झालं, याचा आपल्याला प्रति एकरासाठी 600 ग्राम किंवा पंपाला जवळपास 60 ग्रामच्या हिशोबाचे ग्राम किंवा पंपाला जवळपास 60 ग्रामच्या हिशोबात आपल्याला उपयोग करायचा आहे। आणि शेतकरी बांधवांनो, याच्याचबरोबर आपल्याला जे जिब्रेलिक ॲसिडवालं टॉनिक असते ते सुद्धा प्रति एकरासाठी 500 ml च्या हिशोबात घ्यायचं आहे किंवा त्याच्या जागी आपण याच्यात जर उपयोग करायचा झालं तर कॅल्शियम बोरॉन झिंक युक्त जे टॉनिक असते त्याचा प्रति एकरासाठी जवळपास 300 ते 500 मिलीच्या हिशोबात आपण उपयोग करू शकतो। आणि शेतकरी बांधवांनो, या अवस्थेत आपल्याला जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे त्याचा निश्चितपणे वापर करायचा आहे। तो आपल्याला जवळपास प्रति एकरासाठी 100 मिली किंवा प्रति पंपाला 5 ते 10 मिली या हिशोबात घेऊन आपल्याला ही फवारणी जी ती सायंकाळच्या पायरी करायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।